आपण उद्या बोलू. तू शांतपणे झोप. डोंट वरी, टेन्शन घेऊ नकोस. विक्रांत, तू कामात असशील तर मी नंतर येतो. नाही नाही, बोला ना बाबा. मानसी भेटली होती मला. हो, ती म्हणाली जाताना. का भेटली होती ते विचारलंस तिला? नाही. का? तुम्ही दोघे एकत्र काम करता ना? हो, पण मी कसं विचारणार तिला? शिवाय चांगली मैत्रीण आहे ना तुझी ती. हो बाबा, पण हे बघ विक्रांत, चांगली मैत्रीण असणं किंवा चांगला मित्र असणं अशी तुम्हाला काही डिग्री मिळत नाही किंवा कोणी सर्टिफिकेट देत नाही. एक स्थान असतं जे दोन मित्र किंवा मैत्रीण एकमेकांना देतात. काल मला ती भेटली तेव्हा एका मित्राबद्दल, जवळच्या मित्राबद्दल तक्रार करत होती. तो तिला समजून घेत नाही. काय सध्या ती लग्न करायचं की नाही या निर्णयाबाबत जरा गोंधळलेली आहे. पुढे काय कसं काय कळत नाहीये तिला. आणि अशा वेळात तिला एका मित्राच्या सल्ल्याची गरज आहे. तुम्ही जवळचे मित्र आहात का असं मी विचारलं. तू हो म्हणालास म्हणून पुढचं बोललो. हो, मला कळलं बाबा तुम्हाला काय म्हणायचं. मित्र असणं हा मान असतोच, पण त्याच्याबरोबर ती एक जबाबदारी सुद्धा असते. यापुढे तुला काही सांगायची गरज नाही असं मला वाटतं. बरोबर ना? चल. बरं का, आज पूजा करताना मला जाणवलं काहीतरी खूप छान घडणार आहे. हो ना. ज्या दिवशी सलीलचा त्या विवाह मंडळात प्रथमच फोटो पाहिला ना, तो दिवस आठवला मला. आपण त्यावेळेला म्हणालो सुद्धा होतो हा मुलगा आपल्या मनूसाठी अगदी योग्य आहे म्हणून. आणि तसंच घडतंय. ते काय घडतंय आजी? काही घडायला म्हणून अजून हो कुठे सांगितलं? नाही, बरोबर आहे तुझं. तिचं काही चुकलं नाहीये. मला कळत नाहीये मनू, तू हो का म्हणत नाहीयेस? आजी, म्हणू, नकार देण्याचं कारण सांगू शकशील का? तुला तो आवडला नसेल तर तसं सांग. ताई, तुला शांत बसताच येत नाही का? म्हणून मला त्रास होतोय म्हणून मी हे सगळं बोलतेय. आणि अगं, मुलगा किती चांगला आहे. त्याला लग्न करायचंय तुझ्याशी. दिसायला चांगला आहे, मनाने चांगला आहे. तुलाच काय, त्यांनी आपल्या घराला सुद्धा स्वीकारलंय. आणि एवढंच काय म्हणू, या मुलीचं मन सुद्धा त्याला कळतं. एवढ्या सोन्यासारख्या मुलाला तू नकार देतेस हा विचार करूनच त्रास होतोय मला. म्हणून बोलतेय मी. झाली तुझी नाटकं करून. म्हणून मी नाटकं करत नाहीये. आणि अगं, नकार देताना आजी आजोबांना काय वाटेल याचा विचार केलायस का तू? एकतर मी नकार दिलेला नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून होकार न देण्याला खूप स्ट्रॉंग रिझन्स आहेत. तेच तर आम्ही विचारतोय. काय झालं?
काय झालं रडायला? नाही रडायचं, नाही रडायचं, रडायचं नाही. काय झालं? आण बघू, मी बघते. ओ ग, ओ ग राणी, काय झालं? काय झालं? नाही नाही लढायचं नाही बाळा, शान बालते माझं नाही. मी बघते, दाखव. ओ, काय झालं? काय नाही झालं. कोणी काय केलं? झोप आली, झोप आली. शांत झालं बाळा. गुड गर्ल, गुड गर्ल. चला आपण झोपी झोपी करू आता. हं, झोपी झोपी करू. गुड गर्ल. झालीस का ग शांत? बदमाश मुलगी, पटकन मोठी हो ना ग. मला ना खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी, कारण जसं तुझं दुखणं मला कळतं तसं माझंही दुखणं तुला कळेल असं वाटतं मला. सांग ना, मी काय करू? लग्नाला हो म्हणू की नाही म्हणू? मला तुझी काळजी वाटते. असं वाटतं तुला कोण शांत करेल? काळजी घेणारे बरेच आहेत, तुला ना माझ्याशिवाय शांत व्हायचंच नसतं. आणि मग भीती वाटायला लागते, पण ते कारण कुणालाच पटणार नाही. सगळे मला म्हणतात की कुणाचाच विचार करू नको, फक्त स्वतःचा विचार कर. पण ते शक्य आहे का? हा एक होकार माझ्यासाठी किती गोष्टींचा विचार करायला लावणार आहे, हे काय सांगू त्यांना? म्हणून म्हटलं, हो ना ग पटकन मोठी. होशील ना ग? सलील, बोल सलील. अरे नाही, चुकून लागला. सलील बोल. खरंच काही नव्हतं, मी म्हटलं ना चुकून लागला. विक्रांत, हा बोल. काही बोलली का मानसी तुझ्याशी? आय मीन तिने काही विचारलं का तुला? सलील, हे बघ, तू शांत हो आणि मानसी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. तिचा योग्य निर्णय काय तेच कळत नाहीये ना मला. विक्रांत, नकार आहे का रे तिचा? सोड सोड सोड, जाऊ दे. सॉरी, मी उगाच त्रास होतोय तुला. ठीक आहे, आपण बोलू नंतर. हा, सॉरी अगेन. बाय बाय. बोल, काय मदत हवी आहे तुला? तुला माहिती आहे विक्रांत, मला खरंच कळत नाही मी काय उत्तर देऊ. मनाचा इतका गोंधळ याआधी कधीच उडाला नव्हता. हो हो, रिलॅक्स रिलॅक्स. ओके, हे असं रिलॅक्स रिलॅक्स मलाही म्हणता येतं, पण ते होता येत नाहीये. ठीक आहे, तुला उत्तर हवंय ना? हो,
हो तर हो, नाही तर नाही. पण हे बर्डन आता मी नाही घेऊ शकत. मी तुला मदत करतो. हं? डोळे बंद कर आणि एक मोठा श्वास घे. विक्रांत, मानसी, आता मी सांगतोय तर ऐक ना. डोळे बंद कर आणि मोठा श्वास. 2 मिनिटात तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुलाही आणि त्यालाही. फाईन. डोळे बंद कर. मोठा श्वास घे. गुड. आता स्वतःलाच प्रश्न विचार. सलील तुला मनापासून आवडतो का? माहित नाही. म्हणजे तुला नाही आवडत? नाही, तसं नाहीये. मानसी, तुझं मन फार विचित्र आहे. हा, दोन्ही प्रश्नांचं उत्तर माहित नाही असं कसं असू शकतं? मला माहित नाही विक्रांत. मग मी तुझ्या मनालाच विचारतो. हं? मला सांग, तुला तुला त्याला भेटायला आवडतं? हो. गुड. तुला त्याच्याशी गप्पा मारायला आवडतात का? हो. व्हेरी गुड. मला सांग, तुला त्याचे विचार पटतात? हो. व्हेरी नाईस. फायनल क्वेश्चन. तो तुला हसवू शकतो का? हो. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर होय. म्हणजे तुझ्या मनाने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलाय. सो आता कसलंच कन्फ्युजन नाहीये. हो, पण तो एक फायनल ओके असतो ना, तो मला मिळत नाहीये. म्हणजे तुला तुला फायनल होकार माझ्याकडनं हवाय. पण तो मी कसा देणार? तुला तुला लग्न करायचंय, मला नाही करायचंय. काय म्हणा, कोणाकडे बघायचे नाहीये, फक्त गीता आजीशी गप्पा मारायच्या आहेत आम्हाला, हो की नाही? असं नाही, असं नाही. हा, हे काय फक्त गीताजी माझ्याकडे दे जरा तिला. अरे असं काय, माझा नंबर मी आहे. पाहिलं नाही तिला त्याच्या आधी. तुमचा मी सख्खा आजोबा आहे तिचा. नाही त्याला दे इकडे दे. काय अर्थ आहे? मी नंबर लावलाय. हे बरोबर नाही. बाळ घरात आलं की वातावरण किती बदलतं बघितलं ना. मग काय, अहो संध्याकाळ झाली की सगळी आसपासची मुलं येतात तिच्याशी खेळायला. आता बारसं झालं की तुमच्याकडे अजून एक कार्य आहे. मानसीचं लग्न. काय नाव मुलाचं? सलील ना? अहो जवळजवळ ठरल्यासारखंच आहे. त्यांनी मागणी घातलीये मनूला. पण जरा उशीरच केला ना मागणी घालायला. त्याने पहिल्याच दिवशी मनूला पसंत केली होती, पण ही अजून विचार करते. खरं तर विचार करते म्हणजे हे करू देतायत म्हणून विचार करते. मला तर असं वाटतं आजी आजोबांनी भागच पडायला हवं तिला होकार द्यायला. नाही काय भागबीग पडायची गरज नाही. होईल ते सगळं. म्हणजे हे बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना आवडले म्हणून तिने होकार द्यायचा. आणि शेवटी या लग्नाच्या गाठी वर बसून तो बांधत असतो, नाही का? हो ना. मग त्याचं काम त्याला करू दे. त्याला फर्स्ट क्लास जमतं ते. उगाच त्याचं काम आपण करायला घ्यायचो आणि फसलं म्हणजे. हे बघा आजी आजोबा, तुम्ही काहीही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित पार पडेल. तुमच्या तोंडात अगदी साखर पडो. विचार चांगला आहे तुमचा, पण गोड खायचं नाही मला. पण छे एवढी गोड नात आहे मला, तर मला थोडस गोड खायला हरकत नाही. काय हो ना. मग मी आता सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करते. चालेल चालेल ना? हा, तुम्हाला काय सगळं चालतं हो ना? काय कोण कोण आलं होतं आज भेटायला? सगळे आले होते, पण कोणीच थांबलं नाही. आम्हाला खेळायचं होतं, आम्हाला गप्पा मारायच्या होत्या, पण कोणीच थांबलं नाही. माझ्याशी गप्पा मार. सांग मला कोण कोण आलं होतं, काय म्हणाले ते? सगळे विचारत होते आम्हाला.
आमची मावशी लग्न कधी करणार आहे? हो का? असं विचारलं सगळ्यांनी? मग सांगायचं सगळ्यांना की मला मावशी सोबत खेळायला खूप आवडतं, म्हणून मावशी काही लवकर लग्न करणार नाही. आयुष्यभर खेळतच बसणार आहेस का? असं विचारतीये ती. हो ना बाळा? हो, सांग तुझ्या आईला. सांग, मला खूप आवडतं मावशीशी खेळायला. मनू, काय वेडेपणा चाललाय हा? कसला वेडेपणा? तू कारण का शोधतीयस? हे लग्न लांबणीवर टाकायची कशाला? ताई, माझी कारणं तुला कळणारही नाही. पुरेली नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे लग्न न करण्याची फक्त 2च कारणं असू शकतात. एक तर आपल्याला मुलगा आवडत नाही, किंवा आपल्याला लग्नच करायचं नसतं इन फर्स्ट प्लेस. ताई, तू कधीच पुढचा मागचा विचार करणार नाहीयेस का ग? म्हणजे लग्नाआधी तू तेच केलंस आणि आत्ताही तेच चालू आहे. तेव्हा तू विक्रांतचा विचार केला नाहीस आणि आता माझा विचार करत नाहीयेस. मी तुझा विचार करूनच हे सगळं बोलतीये. का लग्नाला हो म्हणत नाहीयेस तू? अगं, मग माझा विचार मला करू दे ना. मी सगळ्यांचाच विचार करते. मग इनफॅक्ट मी सलीलचा सुद्धा विचार करते. खरंच? ऑफकोर्स. कारण प्रत्येकाला वाटतंय की हे लग्न व्हावं म्हणू. आणि माझं काय? व्हॉट डू मीन बाय तुझं काय? हे लग्न झाल्यावर चांगलंच होणार आहे ना तुझं? प्रश्न चांगलं की वाईट ह्याचा नाहीये. आत्ता लग्न करायचं की नाही हा प्रश्न आहे. एक्झॅक्टली माय पॉइंट. मग आत्ता का नाही करतेस तू लग्न? उत्तर आहे तुझ्याकडे ह्याच्यावर? हो, नाही 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 ललायचं. काय झालं? आई आणि मावशी भांडतायत? नाही नाही, त्या भांडत नाहीयेत. फक्त मावशी आईला समजवतीये. मावशी आईला काहीच समजवत नाहीये की नक्की काय प्रॉब्लेम. आईला विचार, तू माझ्याशी कधी खेळणार आहेस? कधी मला तुझ्या हातात घेणार आहेस? कधी माझ्याशी गप्पा मारणार आहेस? ह्याची उत्तर मला दे, मग मावशी करेल हा लग्न. मी आज बोलते सलीलशी आणि उद्याच भेटते त्याला, पण त्याआधी या प्रश्नांची उत्तरं हिला दे. मला नाही दिली तरी चालेल, पण तिला नक्की दे. हा, बोल मानसी. सलील, हा, आपण उद्या भेटूया का? अगं पण मी नाही, मी उद्या संध्याकाळपर्यंत असं नाही जाऊ शकत. तू प्लीज काय ते सांग ना मला. ठीक आहे, मी वेळ आणि जागा कळवते. हो, मी वाट पाहतोच आहे. कळव मला. बाय. बाय. बोल. मला उद्या हॉस्पिटलला यायला जरा उशीर होईल. मी सलीलला भेटायला जातीये. ठीक आहे. मी उद्या सलीलला माझं उत्तर कळवतीये. फायनली. विचारलं नाहीस तू काय उत्तर आहे माझं? जे देशील ते योग्यच असेल. यू आर राईट. मी सलीलला माझा होकार कळवतीये.